आपण मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा निवडून दिलेलं आहे, नगरपालिकांमध्ये निवडून दिलेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा 29 पैकी 23 ठिकाणी भाजपचे महापौर झालेत. राहिलेल्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे झालेत. मी सांगितल्याप्रमाणे उबाटा फबाटाचं एक सुद्धा आलं नाही, एक सुद्धा 29 मध्ये. आणि म्हणून मला वाटतं की तुमचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे, त्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा जाऊ देणार नाही. पिस्तूल मंत्री गिरीश महाजन हा तुमचा सत्तेचा अहंकारच एक दिवशी तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणार. नाही, तुमची जी भाषा आहे विरोधी पक्षाबद्दलची ती लोकशाही प्रक्रियेला न शोभणारी भाषा आहे. पण अर्थात तुमचा लोकशाहीचा संबंध आहेच कुठं. प्रजासत्ताक दिनी जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विसरू शकता तर तुमचा लोकशाहीचा काही संबंध नाही हे सिद्ध होतं. तुम्ही हेगडेवारांचं नाव घ्यायला विसरत नाही, तुम्ही गोळवलकरांचं नाव घ्यायला विसरत नाही, तुम्ही मोदींचं नाव घ्यायला विसरत नाहीत, तुम्ही फडणवीसांचं नाव घ्यायला विसरत नाहीत, पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला विसरता आणि त्याची निर्लज्जपणे कबुली देखील देता. आणि वर म्हणता की माझ्या इतकी चांगली जयंती कोण साजरी करत नाही, मी जयंतीमध्ये नाचतो, मी जेवणावळी घालतो. अहो, तुम्ही हे जे सगळं करता ना जयंतीच्या दिवशी ते तुमच्या राजकीय फायद्यासाठी करता, तुमची सामाजिक भावना म्हणून करत नाही. कारण सामाजिक भावना म्हणून जर तुम्ही करत असता तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव झोपेत देखील विसरला नसता. जय महाराष्ट्र.